वाशिममध्ये 10 दिवसांपासून पावसाचा जोर कायम. विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसामुळे शेतकरी चिंतेत आहेत. साताऱ्याच्या राजापूर येथे वीज पडून 2 जनावरांचा मृत्यू. शेतकऱ्यांचं मोठं नुकसान. कोकण मध्य महाराष्ट्राच्या घाटमाथ्यावर जोरदार वादळी पावसाची शक्यता. हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा. सिंधुदुर्ग जिल्ह्याला पावसाचा ऑरेंज अलर्ट. आज सकाळपासून जिल्ह्यात पावसाची तुफान बॅटिंग सुरू आहे. काल रात्रीपासून मुंबईत पावसाचा जोर. पावसामुळे किंग सर्कल भागात रात्री पाणी साचलं. मुंबईत गेले 2 दिवस पावसाची दमदार हजेरी. बुधवारी रात्री मुंबईसह उपनगरात जोरदार पाऊस. आज मुंबई, ठाणे, पालघरला पावसाचा येलो अलर्ट. सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा महामार्गालगत असलेल्या घरांना फटका. तर पावसाचं पाणी घरात घुसलंय. ग्रामस्थ मात्र आता चिंतेत आहेत. अरबी समुद्रात वादळ सदृश स्थिती कायम असल्यानं निवती आणि वेंगुर्ले बंदरातही मासेमारी बंद आहे. सिंधुदुर्गात काल रात्रीपासून पावसाची रिपरिप सुरू आहे. आज आणि उद्या सिंधुदुर्ग जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. पुणे शहरात गेल्या 10 वर्षातील सर्वाधिक पावसाची नोंद. 1 मे ते 21 मे दरम्यान 110 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. तर वातावरणातील बदलामुळे शहरात सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे. बुलढाण्यात बुमराळा गावाला वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा तडाखा. गावातील घरांसह विद्यालयाचे पत्रे उडाले. तर अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडलेत. अनेक ठिकाणी विजेच्या तारा देखील तुटल्या. अकोल्यात रात्रीच्या सुमारास पावसाची जोरदार हजेरी. मुसळधार पावसामुळे अनेक भागात पाणी साचले. शेती पिकांच्या नुकसानीची शक्यता आहे. हंगाम संपण्यापूर्वीच सिंधुदुर्ग जिल्ह्यात मासेमारी बंद. अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने वादळ सदृश स्थिती निर्माण झाली आहे. पाटणमध्ये सलग 3 दिवस पावसाचा जोर कायम आहे. कोयना धरण पाणलोट क्षेत्रात 74 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. शेतकऱ्यांच्या भुईमुगाचं पीक उद्ध्वस्त झालं. नवी दिल्लीतील मुख्य मार्गावर लोधी परिसरात मुसळधार पावसामुळे विजेचा खांब 4 चाकीवर कोसळलाय. दुर्घटनेत 2घांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. राज्यातील कोरोना रुग्णसंख्येत वाढ झाली आहे. गेल्या 24 तासात राज्यात आणखी 26 रुग्ण आढळलेत. सर्वाधिक 25 रुग्ण मुंबईतले. गोखले पुलावरून 23 मे पासून बेस्ट सेवा सुरू. पुलावरून A359, A422 आणि 424 या क्रमांकांच्या बस धावणार. पुणे मेट्रो प्रवाशांसाठी मोठी घोषणा. 100 रुपयात प्रवाशांना मिळणार दिवसभराचा पास. प्रवासाला मर्यादा येऊ नये म्हणून प्रवाशांना पास उपलब्ध. धुळे शहरातील तहसील कार्यालय परिसरातील चौकात कचऱ्याचा ढीग. अनेक दिवस कचरा न हटवल्यामुळे परिसरात दुर्गंधीत. कचरा व्यवस्थापन कंपनीकडून कामाकडे दुर्लक्ष केल्याचा नागरिकांचा आरोप आहे. धाराशिवमध्ये रेकॉर्ड्स प्रकल्पांतर्गत 8 तहसील आणि भूमी अभिलेख कार्यालयातील कागदपत्रांची स्कॅनिंग करण्यात आली आहे. 7/12 खसरा पाहणी पत्रक सर्व कागदपत्र डिजिटल स्वरूपात उपलब्ध आहेत. सिंधुदुर्गात चौकुळ गावात नदी परिसरात वाघाचा वावर. सह्याद्री पट्ट्यातील वाघांचे अस्तित्व पुन्हा अधोरेखित झाले. भंडाऱ्यात खमारी परिसरात भीतीचं वातावरण. पसरवणाऱ्या बिबट्या अखेर जेरबंद झाल्या. गेल्या 20 दिवसात 6 हल्ले करत 14 जनावरांची बिबट्याकडून शिकार करण्यात आली आहे. शेतकऱ्यांचे सुमारे 1.5 लाखांहून अधिकचं नुकसान देखील झालंय. जळगावमधील मुक्ताईनगर परिसरात बिबट्याचा वावर. वासरू फरफटत नेत बिबट्यानं फस्त केलंय. तर सर्वसामान्यांमध्ये सध्या भीतीचं वातावरण पसरलंय. सह्याद्रीच्या पश्चिम घाटात पट्टेरी वाघाचा वावर. आंबोली जवळील एका गावात पाणपट्ट्यावर पाणी पिताना वाघ आढळलाय. तर वाघाचा व्हिडिओ सध्या समोर आलाय. वातावरणातील बदलांमुळे कोकणातील हापूसच्या लागवडीवर परिणाम झालाय. दरात मोठी घसरण झाली. तर बाजारात विक्रीसाठी येणारे आंबे
खराब होण्याची आता शक्यता वर्तवण्यात येते। चिया पिकाच्या दरात लक्षणीय वाढ झाली आहे। वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीत चियाला प्रति क्विंटल 11,750 ते 14,300 रुपये दर चिया पीक शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरतोय। गेल्या महिन्यापर्यंत लसूण दर स्थिर असल्यानं सर्वसामान्यांना दिलासा होता, मात्र आता पुन्हा 15 ते 20% लसणाच्या दरात वाढ झाली आहे। 30 ते 40 रुपयांनी महाग झाल्याने गृहिणींच्या चिंतेत आता वाढ झाली आहे। कर्जत तहसील कार्यालयाच्या वतीनं नागरिकांसाठी विशेष शिबिराचं आयोजन करण्यात आलंय। तर नागरिकांना आवश्यक त्या शासकीय कामांची शिबिरात पूर्तता तसंच योजनेचा लाभ शिबिरात 763 लाभार्थ्यांना प्रत्यक्ष लाभ मिळणार। हिंगोलीच्या सेनगावात ग्रामीण रुग्णालयाकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था, रस्त्यातील खड्ड्यांमुळे रुग्णांना रुग्णालयात पोहोचवण्यास उशीर होतोय। आळंदी ते पंढरपूर पायी वारीतील मानाचे अश्व 8 जूनला अंकालीतील शितोळे येथे निघणार, तर पालखी आळंदीमध्ये 18 जूनला प्रस्थानाच्या एक दिवस आधीच पोहोचणार। नंदुरबारमध्ये आदिवासी पाड्यांवरील पारंपरिक कौलारू घरांच्या दुरुस्तीला वेग, तर मान्सूनच्या पार्श्वभूमीवर घरांच्या छताची दुरुस्ती, तर काथर्दे येथील पुनर्वसन पाड्यावर स्थलांतरांच्या छताची कौलांची मांडणी सुरू झाली आहे। अकोल्यात 3 जूनपर्यंत हवाई यंत्र वापरण्यावर बंदी घालण्यात आली। जिल्ह्यात शांतता आणि सुरक्षतेच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला। ते हवाई यंत्र बाळगणाऱ्यांवर कारवाईचा इशारा करण्यात आलाय। पैठणच्या श्रीनाथ हायस्कूल शाळेत 2005 मधील 10वीच्या विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलन उत्साहात पार पडले। वेगवेगळ्या क्षेत्रात कार्यरत असलेल्या माजी विद्यार्थी मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते। बुलढाण्यात 3 जूनपर्यंत ड्रोन किंवा मानवरहित हवाई यंत्र वापरण्यास मनाई करण्यात आली। आदेशाचं उल्लंघन करणाऱ्या नागरिकांवर मात्र आता कारवाई होणार। जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली सेठी यांच्या उपस्थितीत 270 वन दाव्यांची सुनावणी करण्यात आली। तळोदा येथील मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीच्या सभागृहात वन हक्क समितीची अपील बैठकीचं आयोजन देखील करण्यात आलं आहे। सोन्याच्या भावात 4,000ची वाढ झाली आहे। आज सोन्याचा भाव 98,800 रुपये, तर चांदीचा भाव जीएसटीसह 1,03,000 रुपये। दौंडमधील केडगाव रेल्वे स्थानकाचे आज उद्घाटन, तर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे उद्घाटन होणार। छगन भुजबळ यांना मंत्रिपद मिळाल्याने पैठणमध्ये फटाके फोडत जल्लोष साजरा करण्यात येतोय, तर यावेळी मोठ्या संख्येनं भुजबळ समर्थक उपस्थित आहेत। लोकसभेत माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या 34व्या पुण्यतिथीनिमित्त विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी वाहिली आहे श्रद्धांजली, तर ट्विट करत भावना देखील व्यक्त केल्या आहेत। बुलढाण्यात राजीव गांधी यांच्या स्मृतिदिनानिमित्त दहशतवाद आणि हिंसाचार विरोधी दिन साजरा करण्यात आलाय, तर जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित कार्यक्रमात उपस्थितांना दहशतवाद आणि हिंसाचार विरोधी शपथ देण्यात आली। कोल्हापुरात शिवाजी विद्यापीठात राजीव गांधींच्या स्मृतिदिनानिमित्त दहशतवाद आणि हिंसाचाराविरोधी दिन साजरा करण्यात आला। देशात शांतता प्रस्थापित करण्यासह अहिंसेचा संदेश पोहोचवणं हा उद्देश आहे। नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना एकतरी 50 रुपये आर्थिक मदत करण्याची मागणी करण्यात आली आहे। हे सरकार शेतकऱ्यांच्या जीवावर उठले, हे आम्ही अजिबात खपवून घेणार नाही, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची टीका। हुंड गजा मारणेला न्यायालयाचा दणका, गजा मारणेचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळलाय। कोथरूडमध्ये तरुणाला मारहाण प्रकरणी मारणेवर गुन्हा दाखल करण्यात आलाय, तर आरोपींविरुद्ध आरोपपत्र दाखल करण्यास 3 दिवसांची मुदतवाढ देण्यात आली आहे। अकोल्यात ठाकरेंच्या शिवसेनेचं रास्ता रोको आंदोलन, तर ग्रामीण भागात रेल्वे क्रॉसिंगवर सुरू असलेलं उड्डाणपुलाचं काम निकृष्ट दर्जाचं सुरू असून कामात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप यावेळी करण्यात आला आहे। पालघरमध्ये सामूहिक विवाह सोहळ्याचं आयोजन करण्यात आलंय। मंत्री प्रताप सरनाईक यांच्या उपस्थितीत 150 आर्थिकदृष्ट्या दुर्बल जोडप्यांचा विवाह सोहळा पार पडलाय, तर नवदाम्पत्यांना संसार उपयोगी वस्तूंचं वाटप देखील यावेळी करण्यात आलंय। जळगावात एप्रिल महिन्याचं वेतन अद्याप न मिळाल्याने उच्च माध्यमिक कनिष्ठ विद्यालयाच्या शिक्षकांचं कोषागार कार्यालयात ठिय्या आंदोलन, सरकारकडून वेतन उपलब्ध करूनही
पगार थकवल्यानं तात्काळ पगार देण्याची मागणी करण्यात आली आहे। शिरूरच्या तहसीलदाराविरोधात ग्रामस्थांचं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंकडे निवेदन। बावनकुळेंच्या अधिकाऱ्यांना चौकशीचे आदेश आहेत। मनमानी कारभार केल्याचा ग्रामस्थांचा तहसीलदारांवर आरोप आहे। अकोल्यात आमदार साजिद खान पठाण यांनी केली डाबकी रोड रस्ता रुंदीकरणाच्या कामाची पाहणी। तर गजानन महाराज पालखी सोहळ्यापूर्वी रस्त्याचं काम पूर्ण करण्याचे अधिकाऱ्यांना आदेश देण्यात आले। तर पाहणी दौऱ्यावर भाजपाची टीका आहे। इचलकरंजी मनपाचा वर्धापन दिनानिमित्त 1 जून ते 29 जून विविध सामाजिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले। तर यामध्ये वृक्षारोपण, रक्तदान शिबिरासह विविध स्पर्धेचं आयोजन महापालिकेच्या वतीनं करण्यात आलंय। अमरावती जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांची बदली करण्यात आली आहे। तर जिल्हाधिकारी पदावर आता आशिष येडेकरांची नियुक्ती करण्यात आली आहे। मुंबईतील रस्ते, सिमेंट, काँक्रिटीकरणाची कामं अंतिम टप्प्यात। सर्व कामे 31 मे पूर्वी सुरक्षित अवस्थेत आणा, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त अभिजित बांगर यांचे आदेश आहेत। संभाव्य पूर परिस्थिती हाताळण्यासाठी कोल्हापूर जिल्हा प्रशासन ॲक्शन मोडवर। इचलकरंजी हातकणंगले भागातील संभाव्य पूर परिस्थिती हाताळण्यासाठी सूक्ष्म नियोजन करा, जिल्हाधिकारी अमोल येडगे यांचे आदेश। रायगड जिल्ह्यात आजपासून ड्रोन वापरावर बंदी, 3 जून पर्यंत बंदी लागू करण्यात आली। तर जिल्हाधिकारी किशन जावळे कडून आदेश जारी करण्यात आले। परभणीत अहिल्यादेवी होळकरांच्या 300व्या जयंतीनिमित्ताने भाजपकडून मंदिर स्वच्छ करण्यात आले। यावेळी भाजप पदाधिकारी मोठ्या संख्येनं सहभागी झाले। बुलढाण्यात नागरिकांना आंदोलन, सत्याग्रह, उपोषण करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील जागा कायमस्वरूपी देण्याची आझाद हिंद सेनेची मागणी आहे। तर जागा प्रतिबंधित करण्याचा अध्यादेश रद्द करण्याची मुख्यमंत्र्यांकडे निवेदनातून मागणी करण्यात आली आहे। पाथरी मतदारसंघात आमदार राजेश विटकरांकडून पंचायत समितीची आढावा बैठक। MREGCच्या कामासाठी पैसे मागितल्यास थेट कारवाई करण्याची अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना तंबी। बारामतीत सर्व पक्षांनी एकत्र येत काढली तिरंगा रॅली। नागरिकांचा या रॅलीत मोठा सहभाग दिसायला। भिवंडीत काँग्रेस पक्षाच्या वतीनं शहरात तिरंगा रॅलीचं आयोजन। यावेळी देशासाठी बलिदान दिलेल्या वीरांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली आहे। बुलढाण्यात लष्कराचे मनोबल उंचवण्यासाठी काँग्रेसच्या वतीनं तिरंगा रॅलीचं आयोजन। यावेळी दहशतवाद्यांविरोधातील कारवाईत शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली आहे। नंदुरबारमध्ये आमदार आमशा पाडवी यांच्या नेतृत्वात तिरंगा मोटरसायकल रॅली। भारतीय सैन्याच्या पराक्रम आणि शौर्यामुळे मिळालेल्या विजयाचा विजयोत्सव साजरा करण्यासाठी रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं। हिंगोलीत अवैध वाळू बंद करण्याच्या मागणीसाठी पाण्याच्या टाकीवर आंदोलन। 3 दिवसापासून उपोषण करणाऱ्या तरुणाची प्रकृती खालावली आहे। अधिकाऱ्यांच्या आश्वासनानंतर आंदोलनाला स्थगिती। जळगावमध्ये गांजाचा नशा करणाऱ्या तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। गांजा नशा प्रकरणी MIDC पोलिसांची कारवाई आहे। महाडाच्या भिसेवाडीतील परसबागेत चक्क गांजाची शेती। महाड MIDC पोलिसांनी धाड टाकली। तर गांजाची 16 रुपये जप्त करण्यात आली। आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलंय। कोल्हापुरात 11 किलो अंमली पदार्थ जप्त करण्यात आले। कोल्हापूर पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण शाखेची कामगिरी आहे। तर राजस्थानच्या जोधपूरमधील एकाला कोल्हापुरात बेड्या ठोकल्या। भुसावळ रेल्वे स्थानकावर धावत्या रेल्वेमधून प्रवाशाची बॅग चोरट्यांनी लांबवली आहे। तर सचखंड एक्सप्रेसमधील ही घटना आहे। भुसावळ लोहमार्ग पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आलाय। जळगावमध्ये एसटी बसमध्ये चढताना महिलेचं 3 तोळ्याचं सोन्याचं दागिनं लांबवलंय। तर पोलीस स्थानकात याबाबत गुन्हा दाखल करण्यात आलाय। यवतमाळमध्ये विविध प्रश्नांसाठी आयची जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक। तर कामगार कर्मचारी विरोधी 4 श्रम संहिता रद्द करा, आयुक्ताची मागणी आहे। लातूरमधील उदगीर तालुक्यात एका तळ्याजवळ आढळलंय मृत अवस्थेत अर्भक। पोलिसांनी ताब्यात घेतलं असून पुढील तपास सध्या सुरू आहे। पिंपरी चिंचवडच्या YCM हॉस्पिटलमध्ये रुग्णांच्या नातेवाईकांनी बेदम मारहाण केली आहे। बिल कमी करण्याच्या वादातून ही मारहाण केल्याची माहिती समोर येते आहे।
पंढरपूरमध्ये विजेचा शॉक बसून एका व्यक्तीचा मृत्यू झाला, तर विजेचा प्रवाह बंद न करता दुरुस्तीसाठी पोलवर चढण्याचा नातेवाईकांचा आरोप आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.